नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मॉम यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे। तर आता मी ठेवलेला आहे इथं पाहू शकताय चहा आणि भांडी खूप होती त्याच्यामुळे ही भांडी पण घासून घेतलीत मी। आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7 आणि बाहेर तर खूप थंडी पडली आहे। तर आज मी एक रेसिपी बनवणार आहे। तर आज मी शेवग्याची शेंग बनवणार आहे, पातळ एकदम। आमच्याकडे कशी बनवली जाते ही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप छान लागते। तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये नक्की शेवग्याची शेंग खावी। तर त्यासाठी शेवग्याची शेंग मी आज बनवणार आहे। तर देवाला दिवा अगरबत्ती वगैरे सगळं लावून झालेलं आहे आणि धूप वगैरे पण लावले आणि कापूर पण जाळलेला आहे। तर आता चहा पितो आम्ही आणि त्यानंतर मग मी बोलते तुमच्याशी। चहा पण छानपैकी इथं उकळतोय। चहा बंद करायचा म्हणते, मध्ये सगळं बंद झालं होतं। आपण आता परत 15 दिवस झाले ना पुन्हा चहा चालू झाला। जशी थंडी स्टार्ट झाली ना तशी परत पुन्हा चहा प्यायला लागले, पण परत बंद करणार आहे मी चहा। तर बाहेर जाण्यासाठी असं आवरले, एकदम सिंपल अशी तयार झाले आणि बाहेर जाऊन येतो आता आम्ही आणि कशासाठी बाहेर चाललोय हे पण मी तुम्हाला सांगेन आल्यानंतर। चला तर मग, थंडी आहे त्याच्यामुळे मग मी जर्किंग घातले। तर आता आम्ही निघालोय। चल चल की आणि हा आज आमच्या शाळेत क्राफ्ट होतं आणि फ्रायडेला होतं तर आज नाही झालं। फ्रायडेला होतं तर आज झालं क्राफ्ट। जे नाही होत ना ते बुक्स ठेवायच्या मग होतं। किती थंडी आहे ग परी, आणि तू जर्किंग नाही घातलं, तुला घाल म्हणलं तर थंडी नाही लागत। आज आमच्या शाळेत क्राफ्ट झालं क्रिसमस ट्री आणि आज आमच्या शाळेत झालं क्रिसमस ट्री आणि मी क्राफ्टच लावलं। पण किती गर्दी आहे चौकामध्ये। इथं नवीन स्वीट होते काय महाराजा मिठाईवाला, पहिलं ट्रॅफिक पोलीस आहे की। थंडी असो पावसाळा असो ते बिचारे त्यांचं काम करतातच। मागं गाड्या बघा। किती ट्रॅफिक आहे बघा, रोज एवढं 6:30 ते 8 पर्यंत एवढं ट्रॅफिक असतंच। त्यामुळे संध्याकाळचं यायलाच नको वाटतं। मस्त कपडे लावलेत। देहूगाव या इथं मराठी शाळा। देहूगावची कमान। इथं सुद्धा लय गर्दी असते ह्या चौकामध्ये। आता इथून सगळं गाव चालू होतं देहूगाव। उद्या गुरुवारसाठी सगळे स्टॉल लागले तिथेही पाहू शकताय तुम्ही किती गर्दी आहे। हनुमान मित्रमंडळ हे आता देहूगावात आलो आपण आतमध्ये।
परी किती छान आहे बघ. छान दिसते. घेऊ आपण, थांब. सगळं सॉक्स बिक्स काय पांढरं का ग? काळ नाही अगं, ही पण टोपी आहे हे बघ. मिकी माऊस. श्लोक साठी टोपी घाल बर. वाव छान आहे, मस्त आहे. ती वरती ठेवली आता. चल चल. ट्रिपोत आलं ना. नाही ती नको, फुल पाहिजे आम्हाला. आणि थोडीशी कसं वाढतीच पाहिजे, तसली नको. जीन्स मध्ये पाहिजे, जीन्स मध्ये. ही कशी आहे खालची? तिची शॉपिंग झाली आत्ताच, तर आता आम्ही घरी निघालोय. नैवेद्य पण घेतला तुम्ही? हार कसा आहे? पण हार कसा आहे? 30 ला. आणि गजरा नाही मी. आणि वेणी? वेणी पानं आणि फळ 5 फळ घेतले. आणि हे ठेवायला पाला कसा आहे? 20 रुपये. एवढं माग? बापरे. विड्याची पानं आहेत का? कशी आहेत? 10 ला. द्या. आणि मुखवटा कसा आहे हा? हा मुखवटा पॅकिंग मधले ते 250 रुपये. आणि ते दुसरेवाले इथं आपल्या 300 रुपये. त्याच्या खाली नाहीये का? मग किती वाला पाहिजे? काय करायचं व्हिडिओ काढून? छान आहे. गजरा नाहीये कितीला? तो मी इथं परीसाठी वडापाव घेतलाय. परी खा. तर मी बाहेर गेले होते ना, त्यावेळेस मी काय काय घेऊन आले ते मी तुम्हाला दाखवते. तर परीला आहे ना फुल जीन्सच नव्हती, त्याच्यामुळे मग मी ही साकोरीची पिशवी, साकोरेमधूनच मी कपडे परीचे खरेदी करते, कारण तिथं कपडा खूप छान असतो. थोडेसे पैसे जातात पण कपडा खूप छान मिळतो. तर ही अशी तिला जीन्स आणली आहे. जीन्सच नव्हती तिला आणि खूप छान मिळाली आहे. तर ही अशी आहे, ही अशी जीन्स आहे त्याची. आणि स्ट्रेचेबल आहे कपडा, एकदम छान मिळाली जीन्स तिला. आता मी ट्राय करायला लावणार आहे. तर ही एक जीन्स आणली. आणि उद्याच्या पूजेसाठी म्हटलं परत परत जायला नको, त्याच्यामुळे मग मी थोडीशी ही फुलं पण आणलेली आहेत. आणि त्याच्यानंतर काय नाही, मग गेल्या वेळेस मी गजरा आणला होता, ह्या वेळेस मी वेणी आणली आहे. आणि खाऊची पानं पण आणलेले आहेत. आणि मुखवटा पण आणलाय, कारण माझ्याकडे नव्हता मुखवटा. आणि ते छान वाटतं पूजा मांडताना. आणि मला मला महालक्ष्मीचाच मुखवटा पाहिजे होता, मला दुसरा नव्हता पाहिजे, जास्त भरलेला भरगतचा असा नव्हता पाहिजे. त्याच्यामुळे मला महालक्ष्मीचा मुखवटा मिळालाय. किती छान आहे, तुम्ही पाहू शकताय. तर हा मुखवटा आणलाय मी, तर उद्याच्या पूजेसाठी मी लावणार आहे. तर उद्याची पूजा नक्की बघा. इतकंच आणलंय, बाकी काय नाही आणले. आणि परीला आता मी पॅन्ट घालायला लावते, तिला बघू, म्हणजे तिथं तर ट्राय करून पाहिली आहे, पण पुन्हा तिला म्हणते की ट्राय करून बघ, मी तुम्हाला दाखवते. बसली ना छान? तर ही परीला अशी जीन्स आणली आहे. आणि कशी दिसते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये, कारण ना भरपूर दिवस झालं जीन्सच नव्हती, त्याच्यामुळे मग. आणि तिला ट्रिपला पण जायचं आहे बघा. ट्रिपला जायचं म्हणल्यावर मॅडमची लगेच खरेदी. आपल्या वेळेस होतं का काय? आपल्या वेळेस आपण ह्याची पॅन्ट घे, त्याचं जर्किंग घे, त्याचं टी शर्ट घे, असं करायचं.
आता बघा लगेच ट्रिपला जायच्या आधी 2 दिवस तयारी आहे ना. आवडली का? खूपच छान आहे. छान आहे, मस्त दिसते. असं भरायचं फॅशन. आ असं भरायचं फॅशन. पुढे ये की, लांबून आवाज येत नाही बाळा. असं फॅशन मध्ये उभं राहायचं असतं. असं उभं राहतात का? बापरे, मला तर माहितीच नव्हतं. अजून कसं? छान आणि मापात बस. अजून कसं? छान छान. तुम्हाला आवडले असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका की ही जीन्स तुम्हाला कशी वाटली. बाय. आमची काऊ कशी चलती बघा, परी ऍक्टिंग करतीये. हा, परी कशी चालती आणि गुडी मावशी कशी चालती. अरे बापरे, फॅशन शो. आजी कशी चालती ग? लई नाटकी आहे, लई नाटकी. मामा कसा चालतो सांग बरं. आता सगळ्यांनी बघितलं ना, सगळे हसणार आहे तुला. मामा तुम्हाला मारेल. हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे, हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना. तर आज आहे महालक्ष्मीचा दुसरा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला. तर आता मी पूजा मांडून घेणार आहे, त्यासाठी मी अशी तयार झाली. एकदम साधी सिंपलच, आणि गजरा आज वेअर केला खूप दिवसातून, कारण गेल्या गुरुवारचा हा गजरा आहे, मी व्यवस्थित ठेवला होता त्याच्यामुळे खूप छान राहिलाय. तर तो गजराच मी आज लावून टाकलाय, कारण जास्त शिळा झालेला तो देवाला कसं ठेवणार, त्याच्यामुळे मग म्हटलं की आज आपण लावून टाकूया. तर अशी मी साधी सिंपल तयार झाली आहे, आणि मी ही आज काठपदर साडी वेअर केलेली आहे. तर कशी वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला तर खूप आवडते ही, खूप छान साडी आहे. तर आता मी पूजा मांडून घेते, आणि मी कशी पूजा मांडते हे मागच्या गुरुवारी तर तुम्ही बघितलंच आहे, पण ह्या गुरुवारी सुद्धा मी पूजा मांडते, तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.
तर छान अशी पूजा आत्ताच माझी झालेली आहे आणि मी जी महालक्ष्मीची कहाणी आहे ना ती पण आत्ताच वाचून घेतली मी. परत संध्याकाळच्या वेळेला खूप उशीर होतो आणि संध्याकाळी नैवेद्य पण बनवायचा असतो. तर आता मी फक्त साखरेचा नैवेद्य आणि पाणी ठेवलेलं आहे, पण संध्याकाळी मी नैवेद्य बनवणार आहे. तर अशा प्रकारे मी पूजा मांडून घेतलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आवडली का आणि तुमच्याकडे कशा प्रकारे मांडली जाते हे पण मला नक्की सांगा. तर छानपैकी पूजा मांडून झाली आणि आज घरामध्ये ना खरंच खूप भारी वाटते, फ्रेश वाटते. दर गुरुवारी घरामध्ये खरंच भारी वाटतं. ज्यावेळेस आपण कोणतीही पूजा मांडलं ना त्यावेळेस घरामध्ये भारीच वाटतं. तर छान असं पूजा झालेली आहे संपूर्ण. तर आता संध्याकाळच्या वेळेला मी आता आज काय नैवेद्य बनवायचं अजून ठरवलेलं नाही आहे. बघू संध्याकाळच्या वेळेला बनवणार आहे त्यावेळेस नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि 6:30 वाजता मी चहा ठेवला आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं. तर चहा बनवला आहे. आता आम्ही चहा घेतो. दिवाबत्ती वगैरे झालेली आहे देवाला आणि जी महालक्ष्मीची पूजा होती ती मी दुपारीच मांडून घेतली आहे. तर आता स्वयंपाक करणार आहे. स्वयंपाकामध्ये मी नैवेद्यासाठी शिरा बनवणार आहे. दुपारी काय नैवेद्य बनवलं नव्हतं, म्हटलं संध्याकाळच्या वेळेला नैवेद्य दाखवावंच लागणार म्हणून मग म्हटलं की शिरा बनवावं. तर शिरा बनवणार आहे मी माझ्या पद्धतीने आणि कोथिंबीर वड्या पण बनवणार आहे. खूप दिवस झालं बनवल्या नाहीत कोथिंबीर वड्या. आणि चपाती आणि डाळ भात. डाळ भात बघू बनवलं तर बनवणार नाही तर नाही, पण एवढे सारे आयटम तर बनवणार आहे. आणि आता पहिलं तर मी चहा घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी. तर मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. खूप छान वाटते, पण थंडी तर इतकी आहे ना बाहेर. परी गॅलरीमधल्या बलाचं बटन टाक ग, बटन टाक ना. लाईट लावून घेतली आता इथं आणि वातावरण दाखवते मी तुम्हाला बाहेरचं. असं वातावरण झालंय बाहेरचं, खूप छान वाटते. असा एरिया आहे आमच्या इकडचा. आणि माझा मनी प्लॅन्ट पाहू शकताय तुम्ही, खूप छान ग्रोथ होती मनी प्लॅन्टची. हे जरा येलो येलो पानं झालेली ती मला काढून टाकायच्यात. खूप छान वाढलंय आता. असा वरतीपर्यंत लावायचा आहे त्याला. गॅलरीमध्ये पण मला खूप सारे चेंजेस करायचे. ग्रीन मॅट वगैरे टाकायचं आहे, मला खूप आवडतं. आणि बघूया कशी होती गॅलरी, तशी मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मी 2 खुर्च्या पण अशा ना वेगळ्या साईजच्या मी बघून ठेवलेल्या आहेत. मला खूप आवडतात त्या, म्हणजे असं गॅलरीमध्ये बसायला किती छान वाटतं संध्याकाळच्या वेळेला. ही असं संध्याकाळचं टायमिंग झाला ना, म्हणजे नाकाला काय झालं आहे, नाकले दुखतंय सर्दीमुळं. संध्याकाळच्या वेळेला असं बसण्यासाठी मी आणणार आहे आणि ग्रीन मॅट पण मागवणार आहे. तर भारी वाटेल गॅलरीचा लुक. त्यावेळेस मी तुम्हाला माझ्या गॅलरीचा लुक दाखवून. आता सध्या लई पसार आहे गॅलरीमध्ये, पाहू शकताय तुम्ही. खूप पसार आहे, सगळा पसार आहे. इकडे झाडं ठेवल्यात, इकडे डस्टबिन ठेवले, इथं मशीन ठेवली, इथे इन्व्हर्टर ठेवलं आहे. हे असं पूर्ण पसारा झाला आहे. परी आता उद्या ट्रिपला जाणार आहे, तर तिला पण उद्या काय खाऊ द्यायचं ते एक टेन्शनच आहे. बघूया आता तिला काय न्यायचं आहे. जास्त करून ड्राय खाऊच सांगितलं आहे. कुरकुरे वगैरे हे असलं देऊ नका सांगितले. फ्रूट आणि
फ्रूट आणि घरचंच काही बनवलेलं असेल तर तेच द्यायचं, नाश्त्यापुरतं फक्त. बाकीचं मग दुपारचं जेवण आणि नाश्ता परत तिथं गेल्यानंतर ते आहे तिथं. तर जाणार आहे ती ट्रिपसाठी. तर मोराची चिंचोली आणि अजून एक ठिकाण कोणतं तरी आहे, असं 2-3 ठिकाणी ती जाणार आहे. तर त्यासाठी आणि तिला जीन्स वगैरे नव्हती, त्याच्यामुळे ती जीन्स एक खरेदी केली. आणि म्हणजे होती पहिली पण खराब झाली होती. पण तिचा पप्पा म्हटले की तसली कुठे घालून पाठवती, चांगली पाहिजे कपडे, म्हणून मग सांगते. आपल्या वेळेस होतं का काय, आम्ही सहलीला गेलो तर आमच्या वेळेस तुम्हाला सांगते, गणपतीपुळेला सहल गेली होती 10वीत असताना. त्यावेळेस तर मला आठवतं मी जर्किंग एकाचं घेतलं होतं. माझ्याकडे जर्किंग नव्हतं त्यावेळेस, कपडे होते पण जर्किंग नव्हतं, तर मी जर्किंग दुसऱ्याचं घेतलं होतं. तरी पण आत्ताच्या मुलांना आणि त्यावेळेस कसं असं काही वाटत पण नव्हतं की कोणाचे कपडे घालायची काही करायचं. पण आत्ताची मुलं घालत नाहीत, दुसऱ्याचं आवडत नाही त्यांना. आणि मी जास्त नाही लाड करत परीचा. लाड करायचं तिथेच करते, जिथे करायचं तिथेच करते, जिथे नाही करायचं तिथे नाही करत. कारण मुलांना पण थोडीफार जाणीव झाली पाहिजे परिस्थितीची, किंवा मग कोणती परिस्थिती कशी असती. प्रत्येकच वेळेस आपल्याकडे पैसे असतील नसतील, तर ह्या सगळ्या गोष्टींची मी तिला जाण करून देत असते. कारण आहे ना, कधी कोणती वेळ माणसावर येते सांगून येत नाही. त्याच्यामुळे तिला अगोदरच मी सगळं म्हणजे शिकवते. म्हणजे तिला पण समजलं पाहिजे ना कोणत्या सिच्युएशनमध्ये आपण कसं वागायचं, कसं काय म्हणायचं. तशी ती खूप मॅच्युअर आहे, तुम्ही तर बघितलं, खूप हुशार आहे ती. म्हणजे तिला कोणती गोष्ट सांगण्याची गरज बी नाही, प्रत्येक गोष्टीत हुशार आहे ती. तर आता चला, खूप साऱ्या गप्पा झाल्यात आणि काय म्हणते, आली ट्रिपला जाणार आहे मॅडम. काय म्हणते मग सांग सगळ्यांना. चिंचोली टीप जिंदाबाद. किती आनंद आहे बघितला ना चेहऱ्यावरती. हेच असतं लहान मुलांचं, छोट्या छोट्या गोष्टी. त्याच्यामुळं मग पाठवलं तिला. माझं तर मन नव्हतं होतं एवढ्या लांब पाठवायचं, पण जाऊ दे म्हटलं, सगळेच टीचर लोक आहेत, सगळेच आहेत आणि मुलांना त्या गोष्टीमध्ये मजा वाटते, एन्जॉय करतात मुलं. थोडंफार माहीत होतं मुलांना, म्हणून मग उद्या पाठवणार आहे तिला. उद्या सकाळी 7 वाजता घरामधून ती निघेन आणि संध्याकाळी 5:30ला तिला परत पिकअप करायला जायचं. तर आता चला, खूप साऱ्या गप्पा झाल्यात. चहा काही संपे ना. एकतर चहा मला आता काय म्हणते, मला चहाच पिऊ वाटत नाही. नको. तर आता चला पटपट स्वयंपाकाला लागते, नैवेद्य पण दाखवायचे. अंधार पण पडलाय, लगेच थंडीचं तर अंधार पडतो बघितलं ना. ए बाळा, लाईट बंद कर. तर तुम्ही पूजा तर बघितलीच आहे माझी, किती छान पूजा मांडली आहे मी. बाळा गॅलरी लाव ग, गॅलरी लाव. तर आता मी कोथिंबीरीच्या वड्या करून घेणार आहे. त्यासाठी मी इथं कोथिंबीर घेतली आहे, तुम्ही पाहू शकताय. तर इतकी सारी कोथिंबीर घेतली, कारण कोथिंबीर भरपूर होती आणलेली. आणि आता काय होते, थंडीमध्ये कोथिंबीर लवकर खराब होती, म्हणून मग म्हटले की आपण कोथिंबीरीच्या वड्या पण करून टाकू, जेणेकरून परीला पण होतील सकाळी न्यायला. आणि इथं पाणी पण मी गरम करायला ठेवले उकडण्यासाठी. तर आता मी कोथिंबीर छानपैकी धुवून घेतली आहे आणि आता मी चिरून घेणार आहे ती, आणि त्यानंतरची पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला. तुला येतं का कापायला असं? येईल. आणि बोट घेशील कापून? नाही घेत, येतं की मला. माझंच गेलं असतं बोट आता. हा चाकू नाही तर लय डेंजर आहे. साफच येते कापताना. नाही पण कोथिंबीर बारीक चिरणार नाहीये, कारण कोथिंबीर मोठी मोठी असलेलीच बरी. तर इथे लसूण घेतलाय मी, 2 मोठ्या कुड्या घेतल्या होत्या, त्या मी नीट करून घेतल्यात. आणि इथं मी मिरच्या घेतल्यात. जास्त तिखट नाही करणार, कारण परीला जास्त तिखट नाही आवडत. तर आता हे मिक्सरमध्ये मी एकदम बारीक करून घेते. आणि इथं कोथिंबीर बारीक चिरून घेतली मी. कोथिंबीर वड्या बनवण्यासाठी इथं मी बेसन घेतले 1 वाटी. मी वाटी दाखवते तुम्हाला. तर ह्या वाटीच्या मापाने घेतले मी. 1 वाटी बेसन पीठ घेतले
आणि इथं तांदळाचं पीठ घेतले ते मी एकदम खाली पार बुडाला जाईल असं म्हणजे अर्धीच्या पण खाली ही वाटी असं मी तांदळाचं पीठ घेतले आणि तेवढंच बाजरीचं पण पीठ घेतले म्हणजे एकदम अर्ध्याच्या खाली वाटी. तर ह्या वाटीनेच मी सगळं माप घेते. आता ह्याच्यामध्ये मी ही जी मिरचीची पेस्ट केली आहे ना, आलं आणि मिरची, तर ते पण टाकणार आहे. आलं, मिरची आणि लसूण ह्याची पेस्ट आहे. तर आता या पिठामध्ये मी थोडंसं हिंग टाकून घेणार आहे. एकदम पाव चमचा हिंग घेतले. मला खूप आवडतं आणि पोटासाठी खूप चांगलं असतं, त्याच्यामुळे हिंग आवर्जून टाकावं. अर्धा चमचा इथं हळद घेतली. पाव चमचा लाल मिरची पावडर, थोडासा ओवा क्रश करून टाकते. मीठ आपल्या अंदाजानुसार आपण टाकून घ्यायचं. तुमचं जेवढं पीठ असेल तेवढं तुम्ही मीठ टाकू शकता. आणि आता ही मिरची पावडर टाकून सगळं पूर्ण एकत्र करून घेणार आहे मी. आता हे हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये तीळ सुद्धा टाकू शकता. तर आता ह्या पिठामध्ये मी तीळ पण टाकून घेणार आहे, कारण तीळ खूप छान लागतात कोथिंबीर वडीमध्ये, आळूच्या वडीमध्ये. तर मी असंच टाकून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडी पाण्याची आवश्यकता आहे, तर थोडंसं शिंतोडा देणार आहे पाण्याचा. आणि हे पीठ आता मी मळून घेते. तर पीठ छानपैकी मळून झाले आणि आता इथं पाहू शकताय वाफा पण निघायला लागल्यात पाण्याला. त्याच्यामध्ये आता मी हे असे छोटे छोटे हे असे गोळे करून टाकणारे शिजण्यासाठी वाफेवरती. ह्याच्यावर झाकण ठेवते एकदम पॅक बंद आणि 25 मिनिटे मी उकडून घेणार आहे. तर आता शिरा बनवण्यासाठी इथं मी वेलची कुटून घेते. नैवेद्यासाठी मी शिरा बनवणार आहे, त्यासाठी हा मोठ्या साईजचा रवा घेतला आहे. आणि मला मोठ्या साईजचाच रवा आवडतो, तरी हा थोडासा बारीकच वाटतोय. पण मोठ्या साईजच्या रव्यामुळे काय होतं की शिरा खूप छान होतो. नैवेद्याचा प्रसाद जो आहे ना तो खूप छान होतो. काही लोक म्हणतात छोटा शिरा वापरायचा, पण मला तर वाटतं की मोठ्या शिऱ्यामुळे काय होतं की असा कोरडा पण होतो आणि छान होतो तो शिरा, जास्त असा चिकट होत नाही. तर आता हा शिरा मी भाजून घेणार आहे. त्यासाठी इथं मी घेतलेला आहे तूप. तर आता हे तूप मी टाकून घेते. कढईमध्ये तूप टाकून घेणार आहे. कढई तापली तर आता त्याच्यामध्ये मी हा रवा घालून घेते. आणि हा चांगला रवा आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम थोडी वाढवते. तर 5 ते 7 मिनिटं मी रवा असा छान मीडियम गॅसवरती एकदम लालसर भाजून घेणार आहे. आपण रवा छान भाजला तरच रव्याची टेस्ट छान येते, नाही तर एकदम कच्चा कच्चा लागतो. तर मी इथं रवा छान लालसर असा भाजून घेते. ड्रायफ्रूट घेतले ना, तर ड्रायफ्रूट घेतले नाही की त्या दिवशी पावडर बनवली होती ना मी प्रोटीन पावडर, तर हीच पावडर मी रव्यामध्ये घालणार आहे. आणि इकडं आळूच्या वड्या पण उकडत आलेल्या आहेत. 20 मिनिटं झालेले आहेत. अजून 5 मिनिटं मी ठेवणार आहे. तर शिरा छान भाजला आहे, म्हणजे रवा छान भाजला आहे. तो आता मी ताटामध्ये काढून घेते. आता मी पाणी टाकून घेणार आहे गरम होण्यासाठी. तर अर्धा ग्लास मी पाणी टाकून घेतले. जास्त त्याच्यामध्येच थोडंसं दूध आणि दुधावरची साई पण टाकून घेणार आहे. तर आता त्याच्यामध्येच मी हा रवा टाकून घेणार आहे. ह्याच्यामध्येच मी आता वेलची पूड टाकणार आहे. त्याच्यामध्येच हे सगळे ड्रायफ्रूटची पावडर आहे ती पण घेतली टाकायला. आता परत हे एकजीव करून घेते. वेलची पूड आहे ना थोडीशी जास्त टाकायची, म्हणजे स्मेल पण छान येतो
आणि टेस्ट पण छान लागते. तर आता ह्याच्यामध्ये मी साखर पण टाकून घेणार आहे. तर साखर जवळजवळ मी हे साखरेच्या डब्यामधले हे मापाचा चमचा आहे, त्याने मी 2 आणि हे 2.5 चमचे मी साखर टाकून घेतली आहे. आणि हे आता पुन्हा मी शिरा चांगला परतून घेते. तर इथे शिरा रेडी झालाय आणि तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय. आणि हा मी नैवेद्यासाठी बनवलाय. तर आता मी देवाला नैवेद्य दाखवणार आहे. चपात्या फक्त राहिलेल्या आहेत आणि पापड भाजायचे. तेवढं झाल्यावरती मी देवाला नैवेद्य दाखवणार आहे. तर अळूच्या वड्या उकडवून जवळजवळ 25 मिनिटे झालेले आहेत. आपण झाकण काढून पाहूया वड्या झाल्यात की नाही पाहूया आपण. हाताला बिलकुल चिटकत नाही आहे. आपल्या वड्या रेडी झालेल्या आहेत. आता मी हे बाजूला ठेवते थंड व्हायला आणि आता चपात्या करून घेते. तर आता इथं माझ्या चपात्या पण रेडी झाल्यात. सगळ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत. आणि आता कोथिंबिरीच्या वड्या ज्या आहेत ना त्या मी आता कापून घेणार आहे. तव्यामध्ये शालो फ्राय करण्यासाठी थोडं शालो फ्राय करणार आहे आणि बाकीच्या परतणार आहे. तर परीला पण उद्या पिकनिकला जायचं आहे ना, त्यासाठी पण होईल. त्यासाठी शालो फ्राय करून घेण्यासाठी तेल टाकले मी तव्यामध्ये. तर आता वड्या छान शालो फ्राय झाल्यात. त्या आता मी ताटामध्ये काढून घेते. छान किती छान गोल्डन ब्राऊन कलर आलाय वड्यांना. तर आता हे पापड पण मी भाजून घेते. तर आता तव्यामध्ये तेल टाकून घेतले मी वड्या परतण्यासाठी, कोथिंबिरीच्या वड्या. आणि त्यामध्ये घरचा हा मसाला टाकून घेणार आहे 1 चमचा. वड्या टाकून घेणार आहे आणि फ्राय करून घेणार आहे. तरी इथं नैवेद्याचं ताट भरलेलं आहे आणि आता मी देवाला नैवेद्य दाखवते. तर इथं मी देवासाठी नैवेद्य ठेवला आहे, पाणी पण ठेवले आणि नैवेद्य दाखवते देवाला. तर आत्ताच माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि मी देवाला नैवेद्य पण दाखवलाय. आता वाजलेले आहेत 8 आणि आता आम्ही जेवण करून घेतो. कारण जास्त वेळ झाल्यावरती पण जेवू नाही. स्वयंपाक झाल्यानंतर 45 मिनिटाच्या आतमध्ये तो खायचा असतो. तर आता आम्ही जेवून घेतो. आणि तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, परी उद्या पिकनिकला जाणार आहे. उद्या काय ती दिवसभर नसणार आहे. उद्या दिवसभर मला काय करमणार नाही आहे ती नाहीतर. आणि कसा वाटला ब्लॉग हे नक्की सांगा मला.